हा युवक कोणता राजकीय नेता नाही किंवा कोणताही अधिकारी, पण या लोकांनी जे काम करायला हवं ते तो स्वतः करतोय. हे आहेत कोल्हापूरचे सुनील यादव. गेले 50 दिवस सलग ते कोल्हापूर शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बाहेरून आलेल्या पर्यटकांनी येथील अस्वच्छता पाहून केलेला कोल्हापूरचा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आणि यातूनच कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याची ही मोहीम त्यांनी हाती घेतली. काही दिवसापूर्वी मी माझी करिअर महात्मा सिरीज चालू केली होती. त्या व्हिडिओला बघून बाहेरचे पर्यटक भरपूर कोल्हापूरमध्ये आले, व्हिजिट केले. सिरीजला चांगला रिस्पॉन्सही होता. पण काही कमेंट आणि काही मेसेज मला असे होते की ते बोलले की थोडे स्वच्छतेकडे पण लक्ष द्या. पर्सनली मीही ज्यावेळी व्हिजिट करत होतो मलाही त्या गोष्टी जाणवत होत्या, दिसत होत्या. त्यामुळे मी काय केलं, करिअर महात्मा सिरीज थोड्या वेळ थांबवून स्वच्छ कोल्हापूर मिशन ही सिरीज चालू केली. सुरुवातीला लोकांनी त्यांची खूप चेष्टा सुद्धा केली, पण आज एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. एक तर सुरुवात एकट्याने केली होती. त्यात व्हिडिओ पडल्यानंतर कमेंटही अशी यायच्यात की तू आता कचरा काढलास, परत टाकल्यानंतर कोण काढणार, तू स्वतःची कामे सोडून हे अशी उद्योग कशाला करायला लागलाय, हे प्रशासनाचे काम आहे, प्रशासनाला करून दे. आणि ह्या सिरीजमध्ये असाही अनुभव आला की मी इकडे साईडला स्वच्छता करतोय आणि बाजूलाच लोक कचरा टाकून जात होते. मग हे दृश्य बघून मनाला कुठंतरी वाईट वाटायचं. हे काम करत असताना खूप साऱ्या अडचणी सुद्धा त्यांना आल्या. एवढे दिवस काम करत असताना मला ग्राउंड लेवलला हा एक्सपिरियन्स आला की एकतर वर्करची इच्छाशक्ती कमी आहे किंवा मनुष्यबळ कमी आहे. दुसरी गोष्ट अशी जाणवली की पूर्ण फॅमिली सकाळी लवकर कामासाठी बाहेर जातात, संध्याकाळी उशिरा येतात. मग त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कचरा टाकायचं कधी, ज्यावेळी आम्ही बाहेर गेलेलो असतो त्यावेळी कचरा गाडी येते, नंतर आम्हाला ते टाकायलाही मिळत नाही कचरा, त्यामुळे आम्ही बाहेर टाकतो. आणि बाहेर टाकायचं म्हटलं तर तिथं डस्टबिनही नाही. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे कोल्हापूरमध्ये डस्टबिन कमी असल्यामुळे आणि सूचना बोर्डचा अभाव असल्यामुळे जास्त कचरा आहे. लोकांना आणि प्रशासनाला एक छान संदेश सुद्धा त्यांनी दिला आहे. नशिबानं कोल्हापूरला भरपूर मिळाले. निसर्ग आहे, इतिहास आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आहे कोल्हापूर. आपल्याला फक्त ते टिकवायचं आहे. लोकांनी थोडा एफर्ट्स घेतला पाहिजे. कोणतेही काम असं सहज होणार नाही. लीडर्स जे आपल्या कोल्हापूरचे आहेत त्यांनी आपली लिडरशिप दाखवून काम करून घेतलं पाहिजे. प्रशासन आहे, प्रशासनाचे अधिकारी त्यांनी हे काम कागदावरती न दाखवता ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे, तरच कोल्हापूर स्वच्छ होणार. आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि म्हणतो की ज्या ठिकाणी साफसफाई असते तिथं महालक्ष्मीचा वास असतो, तसंच हे कोल्हापूर हे आई महालक्ष्मीचं घर आहे. हे आपण किती स्वच्छ ठेवलं पाहिजे ह्याचाही विचार केला पाहिजे.